ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य. श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ, शांत आणि यशस्वी जावो, हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. चला तर मग आजच्या या पवित्र आणि गूढ अशा विषयावर एकत्र चिंतन करूया. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? ब्रह्ममुहूर्त हा शब्द ऐकला की आपल्याला वाटतं हे काहीतरी धार्मिक किंवा फार पूर्वीचं ज्ञान असावं. पण खरं पाहिलं तर हे केवळ धार्मिक संकल्पना नसून मानसिक आणि वैज्ञानिकदृष्ट्याही खूप प्रभावी असं वेळचक्र आहे. ब्रह्म म्हणजे सर्वश्रेष्ठ आणि मुहूर्त म्हणजे योग्य वेळ, म्हणजेच वजा सर्वोत्तम गोष्टी घडवण्यासाठीची सर्वोत्तम वेळ. या काळात वातावरणात काय विशेष असतं? पहाटेचा वेळ असतो, जेव्हा सृष्टी शांत झोपेतून नुकतीच जागी होत असते. वाऱ्यात प्रदूषण कमी आणि प्राणवायू भरपूर प्रमाणात असतो. मेंदू त्यावेळेस अल्फा स्टेटमध्ये असतो, मायजा ध्यानधारणेसाठी सर्वोत्तम स्थिती. यावेळेस झोपेतून जाग येणं वजा एक संकेत. जर तुम्हाला सतत पहाटेचे 3:30 ते 5च्या सुमारास झोपेतून जाग येत असेल तर तो एक दैवी इशारा असू शकतो. काही शक्ती तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत. ब्रह्मांड तुमच्याशी संवाद साधू इच्छित आहे. तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडवण्याची वेळ आली आहे. या जागृतीला हलकं नका घेऊ. हे एक बोलकं निमंत्रण आहे. जागे व्हा. तुमचं आत्मिक जीवन सुरू करा. या वेळेत काय करावं? 1. उठल्या उठल्या मोबाईल न बघता देवाचं नामस्मरण करा. 2. आणचा जप किंवा आपल्या इष्टदेवतेचा मंत्र म्हणा. 3. 2-3 मिनिटं फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा. 4. संकल्प करा, आजचा दिवस मी शांत, सकारात्मक आणि शुद्ध ठेवणार. 5. शक्य असल्यास एखादं स्तोत्र किंवा भजन ऐका किंवा हलकं योगासने करा. ब्रह्ममुहूर्ताचे फायदे. मानसिक स्थिरता वाढते. आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता विकसित होते. जीवनात सकारात्मक ऊर्जा जाणवते. शरीर अधिक निरोगी आणि स्फूर्तिदायक राहतं. मन अधिक निर्मळ, प्रसन्न आणि प्रेरित राहतं. याचवेळी अनेक प्रसिद्ध संत, ऋषी आणि योगी ध्यान करत असत. स्वामी विवेकानंद, योगानंद, रामकृष्ण परमहंस या सर्वांनी ब्रह्ममुहूर्ताला फार महत्त्व दिलं होतं. एक छोटंसं उदाहरण. एक युवक होता, सतत चिंता, निराशा आणि वैफल्याने भरलेला. एका गुरूंनी त्याला सांगितलं, फक्त 21 दिवस ब्रह्ममुहूर्तात उठ आणि काही न बोलता 5 मिनिटं शांत बसा. त्या युवकाचं आयुष्यच बदललं, कारण त्याला स्वतःचं अंतर्मन समजायला लागलं. आज तोच युवक दुसऱ्यांना मार्गदर्शन करतो. हे उदाहरण दाखवतं की ब्रह्ममुहूर्त म्हणजे चमत्कार नाही, तो आत्मशक्तीचा दरवाजा आहे. निष्कर्ष वजा ब्रह्ममुहूर्त म्हणजे अमृत वेळ. ब्रह्ममुहूर्त म्हणजे केवळ वेळ नव्हे, ती एक दैवी संधी आहे. या संधीचा उपयोग करा आणि पहा वजा आयुष्य कसं बदलतं. जर रोज 10 मिनिटं तरी स्वतःसाठी द्या तर आयुष्याशी असलेला संघर्षच कमी होतो. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर कृपया लाईक आणि शेअर करा. तुमच्या अनुभवांबद्दल खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. वजा मला तुमचं ऐकायला आवडेल. जय श्री स्वामी समर्थ.